आणि शेतकऱ्यांच्या साठी सिंचन प्रकल्प मंजूर केले, अनेक योजना मंजूर केल्या। आज आपण केंद्र 6,000 रुपये, राज्य 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे। पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण देतो। हे सरकार आपलं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। आणि म्हणून बाबूराव पाटील, बाबूराव कदम हा जो काही या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, आपल्याला त्याला निवडून आणायचं आहे। सर्वसामान्यांच्या मनातला हा उमेदवार आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, आता रात्री पाऊस पडला, अवकाळी झालं, काही ठिकाणी गारपीट पडली, बरोबर ना? तर जरी निवडणुका असल्या, पत्रकार बांधव इकडे आहेत, निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याच्या सूचना मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि खऱ्या अर्थाने त्याचे पंचनामे असतील, त्यांना मोबदला असेल, नुकसान भरपाई असेल, ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत इतिहासात 15,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आपण दिली। शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले। सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीत 2-4 प्रकल्प मंजूर केले होते। राजूला माहित आहे आपण किती केले, 122 सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले। हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार। आणि म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, देशाचा विकास करायचा असेल, आज देश गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं, 50-60 वर्षामध्ये गरिबी हटाओचा नारा देणारे पक्ष आपण पाहिले, पण गरिबी हटली नाही। गरीब हटला, परंतु गरिबी नाही हटली। पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर आणलं, दारिद्र्य रेषेच्या वर आणलं। आज हा फरक आहे। आज 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षात झालं। आज 10 वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि 50-60 वर्षात केलेला कारभार बघा। जर त्याची तुलना केली तर त्याची एका 10 वर्षाची हिमालय एवढी उंची जाईल आणि 60 वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल। हा फरक आहे। आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्यात, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माता भगिनींसाठी। आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे, गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका आपल्या सरकारची आहे। आणि म्हणूनच मी आज एवढंच सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही, आरोप प्रत्यारोप। मगाशी शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले, ते समोरचे लोक आज ज्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाहीये, ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत। त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभैर झालेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। तर बाप 1 नंबरी, बेटा 10 नंबरी असं काम सुरू आहे। काही आरोप अनापशनाप आरोप करायला लागले, काय म्हणाले, काय नीच म्हणाले, नीच म्हणून शिवी तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली, एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार? अशा लोकांना तुम्ही जवळ करणार? आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे, शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम पण आहे। गोर गरिबांना आपण न्याय देण्याचं काम करतो। ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील, बहुजन समाजाला देखील ही शिवी दिली। मी काही बोललो नाही, तुम्ही आणखी शिव्या द्या। या शिव्यांचा हिशोब येत्या 26 तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे। आणि म्हणून मी एवढंच ठरवलंय, तुम्ही आरोप करा, मी आरोपाला कामातून उत्तर देईन। आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय। मला उद्या तुमच्या समोर बसलेला एखादा कोणी कार्यकर्ता चांगलं काम करेल आणि उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होऊन इथून भाषण करू लागेल तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल।
अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते। आणि म्हणून तुम्ही किती आमच्या नावानं बोट मोडा पण बाबूराव जिंकणार आणि विरोधकांच्या नाकावर टिच्चून जिंकणार, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने जिंकणार। राजूला मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे काही आपल्याला नुकसान भरपाई जी बाकी आहे ती नुकसान भरपाईसाठी कोर्टात जावं लागलं, परंतु आता तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही। हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून तो न्याय देण्याचं काम आपण करू। आणि त्याचबरोबर पीक विमा योजना असेल, सिंचनाचे प्रकल्प जे 40,000 शेतकऱ्यांना जर फायदा होणार असेल त्याला आपण प्राधान्य देऊ। एक बैठक आपण आयोजित करू, या बैठकीमध्ये तुमचे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपण घेऊ आणि त्याला न्याय देण्याचं काम करू। देवेंद्रजींनी आम्ही काम करत होतो, अजित दादा सोबत आले, विकासाच्या नावावर मोदीजींनी विकास जो केलाय त्यासाठी आणि आपल्या राज्यात देखील विकासाचं काम सुरू आहे, त्याला बघून त्यांनी आपल्या महायुतीमध्ये पाठिंबा दिला। आज सरकार मजबूत झालंय। लोक म्हणत होते सरकार आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, त्यांना खरा ज्योतिषी काय मिळाला नाही, परंतु सरकार मजबूत 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 होत गेलं। आता आमच्याकडे जवळपास 250 आमदारांचं मताधिक्य आहे। आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे जे काय आपण करणार आहोत ते लोकांसाठी करणार, सर्वसामान्य लोकांसाठी करणार। म्हणून मला फिरताना सोयाबीन आणि कापूस या बाबतीत देखील थोडे जे दर कमी झाले यासाठी देखील आम्ही शेवटची कॅबिनेट मध्ये या शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे आणि ते देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांना मिळतील। कारण बाजारभाव खाली आल्यामुळे कापसाचा आणि सोयाबीनचा भाव कमी झाला आणि म्हणून ते देखील आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि नक्की त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। त्याचबरोबर आज मी या ठिकाणी हेही सांगेन की आज काही लोक भूल थापा देत आहेत, संभ्रम निर्माण करतायत, संविधान बदलणार, अंक बदलणार। तुम्हाला मी सांगतो मोदीजींनी देखील सांगितलंय जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही आणि ही हिम्मत कोणी दाखवू शकत नाही। संविधान दिन 50-60 वर्ष काँग्रेसने साजरा केला नाही, पण संविधान दिन आपल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने सुरू केला। 2015 साली दरवर्षी संविधान दिन होतोय। बाबासाहेबांना पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? काँग्रेसने केला। काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला। बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही। त्याचबरोबर बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस हे जळका घर आहे, याच्यापासून लांब राहा। बाबासाहेबांनी तेच सांगितलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तेच सांगितलं या काँग्रेस पासून दूर राहा। पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं। सरकार पलटवण्याचं कारण जे सरकारमध्ये बसले ते बाळासाहेबांचे विचार सोडले, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी बेईमानी विश्वासघात केला।